म्हणजे महाराष्ट्रातल्या राज्यातली जेवढी जमलेली माझी कोण्या हिंदू बांधवांना हिंदू भगिनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो, कोण्या जमलेल्या हिंदू बांधवांसाठी हिंदू भगिनींसाठी सांगतो। महाराष्ट्रात एक रामगिरी महाराज एक संत मठ आदेशी, मग त्याने हिंदुत्वासाठी आपल्या चांगलीच त्याने बोलले की मग त्यांच्यावर मोर्चे निघायला लागले ते त्यांना अटक व्हावं, ही मुस्लिम आंदोलन चाललंय संपूर्ण महाराष्ट्रात, त्यांना अटक व्हावं ही महाराजांनी आपल्या या महाराजांची पीठ थापटवली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, मग त्यांची गिरफ्तारी होणे, मग त्यांनी जरी मोर्चे काढत असले आम्ही सगळे हिंदू बांधव आणि हिंदू सनातन आपण काळजी घ्यावा, आपले हिंदुत्व सगळे आम्ही मोर्चे काढून त्यांना जरी अटक झाली ते महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो। आणि महाराष्ट्रातला माहोल गरम आहे, महाराष्ट्रातल्या राज्याशी कोण्यात हिंदू बांधव जमलेले हिंदू भगिनी जमलेले संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी तिकडे मोर्चे आंदोलन तुम्ही किती पण काढा किती पण काय पण करा, हे आम्हाला काही सकाळ फरक पडणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही सगळे हिंदू मजबूतीनं लढीन। रामगिरी महाराजांनी प्रवचनमध्ये जी वाक्याची त्यांचं व्यक्तित्व महत्व केलं ते चांगलं व्यक्तित्व महत्व केलं। आज हिंदू को गौरवची बात आहे आम्हाला, गौरवने त्यांनी जी भाषण जी केलं ती गौरवनं म्हणतोय आम्ही, त्यांनी भाषण केले सगळे हिंदू आमची संघटना सगळे आम्ही संघटना एक हो मोर्चेकार त्याला अटक झाली तर महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो। आणि कोण्यात हिंदू बांधव जमलेले आणि जे आपलं भाषण जे ऐकतं ते संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगल्यावर जावं, म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता पूर्वीचे पण तुम्ही माझी भाषणं ऐकली असलेली, पूर्वी पण मी भाषण करतो तुमच्यासाठी करतो, मला ह्याच्यात एक पैसा कमवायचा नाही, एक कमवायचं जे हिंदूंवरती जे अत्याचार होते आपल्या हिंदूंवरती भ्रष्टाचार होते ही होते, अन्यायाला एक मार्ग काढून एक नवीन पिढीला नवीन इतिहास करायला बघतोय, नवीन काहीतरी निर्माण करायला बघतोय, हे आपलं रामगिरी महाराज व्यक्तित्व महत्व नवीन काहीतरी घडवाय बघायला लागले ते महाराष्ट्रातले संपूर्ण, आणि त्यांना संरक्षण प्रशिक्षण पण आलंय सरकारकडून। रामगिरी महाराज हिंदुत्वांसाठी लढायला लागले, सनातनसाठी लढायला लागले, साधू संतांसाठी लढायला लागले, आपले असे रामगिरी महाराज एक संत आले ते आपले लढायला लागले, ते मजबूतीनं लढायला लागले। आपण सगळे हिंदुत्व त्यांना समर्थक द्यावं, त्यांना सपोर्ट करावं महाराष्ट्रातल्या राज्यासाठी। जय हिंद जय महाराष्ट्र।